नमस्कार, मी मिथुन. संगमीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत झटपट आणि जाळीदार रवा इडली. हे बघा, एकदम जाळीदार इडली बनलेली आहे. ह्या रेसिपीसाठी मी इडली रवा वापरलेला आहे. जर तुमच्याकडे इडली रवा नसेल तर रेग्युलर जाडा रवा वापरू शकता. ह्या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची लिस्ट खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. 2 कप इडली रवा. जर इडली रवा नसेल तर आपण नेहमीचा मोठा रवा वापरू शकतो. अर्धा छोटा चमचा मीठ. आपण हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेऊया. ह्यामध्ये आपण घालणार आहोत 1 कप दही. दही आणि रवा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. ह्यामध्ये साधारण आपण 1.5 कप पाणी घालणार आहोत. थोडं थोडं पाणी घालून आपण व्यवस्थित पीठ तयार करून घेऊया. ह्यामध्ये गाठी होणार नाहीत याची काळजी घ्या. इडलीच्या पिठाप्रमाणेच आपण हे पीठ बनवून घेणार आहोत. साधारण आपलं पीठ एवढं पातळ असलं पाहिजे. हे बघा, ह्याप्रमाणे आपलं पीठ असलं पाहिजे. आता हे पीठ आपण अर्ध्या तासासाठी आपण झाकून ठेवणार आहोत. त्यामुळे रवा व्यवस्थित फुगेल. अर्ध्या तासानंतर इडलीच्या भांड्यामध्ये 2 कप पाणी आपण गरम करायला ठेवू. आता आपण पीठ बघू. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे पीठ थोडं घट्ट वाटतंय. ह्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया आणि हे व्यवस्थित पीठ मिक्स करून घेऊ. हे बघा, आपल्याला असं सैलसर पीठ भिजवून घ्यायचं आहे. सगळ्या इडली पात्रांना तेल लावून घेऊ. त्यामुळे आपली इडली काढायला सोपी जाईल आणि खाली चिकटणार नाही. 1 छोटा चमचा इनो. मी या ठिकाणी लेमन फ्लेवर वापरलेला आहे. तुम्ही प्लेन इनो सुद्धा वापरू शकता. आता आपण हे लगेचच मिक्स करून घेणार आहोत. पीठ मिक्स करत असताना लगेच कळून येतं की ते पीठ फुगत चाललेलं आहे. हे बघा, आपल्या इडलीचं पीठ मस्त फुगलेलं आहे. हे पीठ आपण लगेचच इडली पात्रामध्ये भरून घेऊया. ह्यामध्ये 2 लिंबाच्या फोडी घाला. त्यामुळे आपल्या इडलीचं भांडं काळं पडणार नाही. एक एक करून सर्व इडलीचे पात्र आपण इडलीच्या भांड्यामध्ये ठेवूयात. व्यवस्थित झाकण लावून घेऊ. साधारण 12 मिनिटं हाय फ्लेमवरती आपण इडली उकळून घेणार आहोत. 12 मिनिट्स नंतर आपण चेक करूया. खूप मस्त इडली फुगलेली आहे. आपण सुरी किंवा टूथपिकच्या सहाय्याने चेक करू. हे बघा, काहीच चिकटलेलं नाही. ह्याचा अर्थ आपली इडली तयार आहे. गॅस बंद करून घेऊ. सगळे इडली पात्र बाहेर काढा आणि 5 मिनिटं थंड होऊ द्या. चमचा गोल फिरवत आपण इडली काढून घेऊया. हे बघा, खूप मस्त जाळीदार इडली तयार झालेली आहे. अशा प्रकारे चमच्याच्या मदतीनं आपण बाकीच्या सगळ्या इडल्या काढून घेऊ. अशा प्रकारे सर्व इडली काढून घेतलेल्या आहेत. आपण एक इडली तोडून बघूया. हे बघा, एकदम जाळीदार आणि मऊ इडली बनलेली आहे. मस्त सांबार आणि चटणी बरोबर इडली सर्व करा. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.